पूर्ण तळागाळातले प्रश्न सुटत आहेत. अजून एक थोडासा प्रश्न आहे की संगमनगरच्या मेडिकल कॉलेजच्या चौकातच एक मागच्या वेळेस लिकेज काढण्यात होतं, तिथं देखील असाच एक प्रश्न आहे की तिथं कॉन्क्रिटीकरण झालेलं नाही, तो पॅच तसाच आहे. त्याबद्दल काय सांगा? त्याबाबत सुद्धा मी साहेबांशी मगाशी बोलताना बोललो, अमित वाघमारे साहेबांशी. ते जर MJPच्या कर्मचाऱ्यांनी खोदाई करून तिथली जर गळती काढली असेल तर ते कामसुद्धा MJPच्या अधिकाऱ्यांकडून तिथं त्या कॉन्क्रीटचं काम करण्यात येईल असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलं. खरं तर तुम्ही तसं बघायला गेलं तर बघा, आमदार महेंद्र शिंदे आणि वनवासोडी गटाचं ज्यावेळेस मी नेतृत्व करत होतो, या गटामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळंच ग्रामपंचायतीची एक हाती सत्ता महेशदादा शिंदे यांच्या ताब्यात आलेली आहे. आणि जेव्हापासून ग्रामपंचायतीची सत्ता एक हाती महेशदादांच्या हातात आली तेव्हापासून कोट्यावधी रुपयाचा निधी या खेड ग्रामपंचायतीला आपण या ठिकाणी महेशदादांच्या माध्यमातून देण्यास सफल झालो. खरं सांगायचं जर म्हटलं तर खेड हे पूर्वीचं खेडच होतं आणि आत्ता हे खेडचं बदललेलं रूप आपण बघताय की या खेडमध्ये तसं बघायला गेलं तर आमदार महेशदादा शिंदे यांचं एक वेगळ्या पद्धतीचं विजन आहे. म्हणजे खेड हे जास्तीची लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत आणि या खेडला भविष्य काळामध्ये नगरपंचायत करण्याचा मानस सन्माननीय आमदार महेशदादा शिंदे यांचा आहे. आणि नगरपंचायत केल्यानंतरनं या ठिकाणी या एकूणच नगरपंचायतीचा महसूल आणि शासनाकडून त्याला येणारा निधी हा अनलिमिटेड असतो आणि ह्या निधीच्या माध्यमातून खेड आणखीन सुजलाम सुफलाम होईल अशा पद्धतीने या ठिकाणी खेडच्या गोष्टी सांगायचं म्हणजे सांगू शकतो.